कन्व्हर्ट करून मुंबईला का आले? अगं आई तुझं पोरग आता सिनेमात काम करणार. सिनेमात हा. अनाब्या तू मग चांगली शेंडी लावून राहिला हा मला. अगं आई दीपिकाच्या लग्नाला यादी मी दिला पुढं कोण होतो? मीच होतो. तुया बापाले कधी? अगं आई 2 बारड्या मट्टा फेकून दिला, सगळा मट्टा आंबट झालता. बापाले कधी साधे गावातली बारशाची पत्रिका आली नाही आणि तुला त्या दीपिकाच्या लग्नाची पत्रिका आली हाव रे. अगं आई होय तर तुम्हाला सांगतो त्या रणवीरच्या आईला 90 रुपये साडी घेतल्या तर ती स्टँडवर बसली. परत तिला नेली आणि म्हटलं बाई असं करू नको म्हटलं, आता यादी मी शायद होऊन जाईल म्हटलं. ती परत गेली स्टँडवर, तिला आणली घरात. चालणार नाही म्हटलं बाबा हे धटकन करा आणि खाली करा. म्हणजे चांगली सुरुवात झाली नाही लग्नात. मग काय काय रे दीपिकानं नाव घेऊ घेतलं की नाही? जबरदस्त. कसं घेतलं? नाद खुळा नाव घेतलं. कसं घेतलं सांग ना. आलाला रुखवत त्यात होती खीर. वा वा. आलाला रुखवत त्यात होती खीर. खीर जेवाय बसतीस काय आता? की जरा. आलाला रुखवत त्यात होती खीर. रणबीरशी लग्न केलं आवी रोकडे माझा धीर. म्हणजे रणवीरच्या बापानं घराला शोभीनाशी वायरी आणली. मग काय? मस्त झालं नाही लग्न. होय. पण ते लग्न कुठे होतं रे? अगं इटलीला. इटली कुठली? आपल्या खामगाव जोडची की नांदुरा जोडची? इटली परदेशात लगीन झाला इथे. हॉलला लग्न झालं. हॉलवाल्यानं पण सांगितलं 11 वाजेपर्यंत हॉल खाली करणार, सगळी पसारा बाहेर फेकणार म्हणला. एक्स्ट्रा 1800 रुपये मी दिलं तेव्हा लगीन झालं. असू दे. का रे हा. आता सेलिब्रिटीचं लग्न म्हटलं होय. म्हणजे सुपरस्टार आलीच असती. सगळे आलते. कोण कोण आलतं? म्हणजे भाऊ आलते की काय? भाऊ कदमला पत्रिका नव्हती. कोण आलतं? भरपूर जण आलते. सलमान खान आलता बघ. मला म्हटलं आब्या भावा अक्षता चुकले आणि जरा सॉरी, मला काय वेळ मिळाला नाही, राग मानू नकोस. तू म्हणलं कायम दुसऱ्या लग्न कुचकापणा करतोस, तुझं झालेलं नाही म्हणून. असं करू नकोस बाबा म्हणलं. झट करून जेवण पहिला हॉल खाली कर म्हणलं. असं नाही करू नकोस म्हणलं तू. आब्या हा झोप झाली नाही का रे बापू तुझी रात्री? झाली की. सलमान खानचे स्वप्न काऊन पाहून राहिला तू? अगं आई फोटो बघ सलमान खानचा. आई सलमान खान आब्या मग दीपिकाचं लग्न आलता हा? मग का रे? पण त्या दीपिकाचं लग्न झालं. होय. याचं लग्न कधी होईल? त्याचं लग्न त्याला माहित नाही, तुला कशाला पाहिजे? जाऊ दे. आब्या, मग? इकडे आपली बकुडा मावशी आहे की नाही? सुनगावची बकुडा मावशी. तिची लाईनी पोरगी संगी. तिचं जमते का पाहण्याच्या सोबत? सलमान खान सोबत. 4 वेळा मध्यस्थी करून मार खाल्याच माहित आहे ना. बस की जरा गप. जाऊ दे. लायना मामाची पोरगी लग्नाची आहे. यंदा तेव्हा लग्नाचा बार मी उडवणारच आहे. मायाच्या ना घरातली कामं होत नाहीत. खंबर केली भाई माई. तुझ्या कंबरपायी मी त्या काळ्या संग लग्न करणार नाही. मला काय सांगायचं नाही. आता बॉलिवूड मध्ये सध्या चर्चा चालू आहे आवी रोकडे आणि आलियाचा अफेअर आहे. आणि आता तरी नाही, खरंच आहे. मी पैसे लावून सांगतो. प्लीज आई नाही, पुढच्या वर्षी आलिया तुझी सून आणि महेश भट तुझा इवाय झाला तर नाव सांगणार. अरे आलिया कर की मालिया कर, पण तिनं घरातली सगळी कामं केली पाहिजे. करणार. तिनं घर सारवलं पाहिजे. हा. तिनं भांडे घासली पाहिजे. तिनं माझ्या लुगडं बी धुतलं पाहिजे. बर. आणि मेन म्हणजे तिनं माझ्या प्रतापरावली बी सांभाळलं पाहिजे. अगं आता रिडकू तिथं नेतीस का तू? रेडकू नको म्हणून बाप आहे तो तुया. रिडकू म्हणजे त्या बापाचा पुनर्जन्म आहे तो, रेडकाचा. म्हणून तर त्यालाच नाव प्रतापराव आहे की नाही? आमच्या आऊचं नाव होतं प्रतापराव. बरं आई गुरुवारचा किस्सा सांगतो, पण कोणाला सांगणार नाही तर सांगतो. गुरुवारी मी काय केलं, आपला आवर फंक्शनला गेलो. तिथं बघितली मला ऐश्वर्यानं. म्हटली भाऊजी तुमचा फोन नंबर द्या. मला ऐश्वर्यानं फोन नंबर द्या. त्याला बघितलं अभिषेकनं शिल्परनं केस धरून मारत घरापर्यंत. माझ्याबद्दल लय होत्या, तुला काय म्हणजे झालं ना सगळं पद्धतशीर. अगं मिटवायला 2 वाजले. मला सांग तू मुंबईला पिल्लू कसं चाललं? ते घुंग 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 करून राहिला मंगापासून. माझ्या फोनची तुला लई काळजी. फोन फेकून. हॅलो हा राजा भाऊ बोला की. कुठं आहे तुम्ही? तुमची रानातली कामं होऊ द्या. तुमची रानातली कामं झाली की मला सांगा ना. करू नक्की फोन. हा नक्की फोन करतो मी. ठेवा फोन. ठेवा. ओके चला बाय. अभ्या हा कोणाचा फोन होता रे? अगं राजाभाऊंचा. राजा माऊली म्हणजे तू पंढरपुरात राहते का? राजा माऊली नव्ह, बाहुबलीवाला राजा माऊली. बाई त्याचा फोन कोण आला तुले? मला फोन आला, अभ्या बाहुबली 3 करतोय आणि तुला वेळ आहे काय? बाबा म्हणलं नंतर बघू आपण. आणि तुला पण रोल आहे त्यात.
मला पिक्चरात घेईन तो शेवटपर्यंत रोल आहे तुझा. माझी मी टीव्हीत दिसेन. मग काय बाई हा. अभ्या, त्याच्यासाठी काय करावं लागेल रे आपल्याला? त्याच्यासाठी खर्च करावा लागेल आपल्याला. किती करावं लागेल? तुझ्याकडे किती आहे? माझ्याजवळ आहेत 200-300. मूर्त करून बंद करायचा नाही. मूर्त करायचा आणि बंद करायचा नाही, शेवट पण पिक्चर करायचा आहे आपल्याला. बरं आहे आपलं राणी केलं तर. अभ्या, तुझ्या बाप गेल्यानंतर तेवढंच वावर आहे माझ्याजवळ, मी ते देणार नाही. आई कॅमेरा, स्पॉट बॉय, पाणी. अबे कसा होईल रे आमचा रोल? चांगला दिसतो की नाही? बाई मग तुम्ही चांगलाच मेकअप करी. का रे मग टीव्हीत शेवटपर्यंत रोल असेल का तू माझ्या? अंगठा केला ना पहिला. बाई माझा रोल पण अभ्या, माझी ड्रेफरी काय असेल रे? तुझा फक्त डेकोरेट सीन म्हटलास तर एक झेंडवाचा हार आणि 4 अगरबत्त्या. म्हणजे तू मेल्यास, तुला मरून 4 वर्ष झाल्या सीन आहे. मेल्या मुर्दा, मेल्या बसला. या अभिजित ये. आपण आता आपल्या पाहुण्यांना आणि डॉक्टरला विचारूया की तुम्हाला हा परफॉर्मन्स कसा वाटला डॉक्टर. मस्त मस्त. आणि अभिजित तुझं अभिनंदन. आजचा ऍक्ट तुझा मस्त आला. जे तुला सूर मिळत नव्हता इतके दिवस, Yeah. तो सूर मिळाला, जे तुला आता पुढे जायला खूप मदत करेल असं मला तरी वाटतंय. मला माहित नाही रिझल्ट काय आहे. आणि चैताली, आज कॉन्फिडन्स होता पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत की तू मस्त ऍक्ट्रेस आहेस. कारण तू छोटे छोटे तुझ्या जागा काढतेस, ज्या अभिनयातल्या आहेत. मस्त. व्हेरी नाईस. आता बघूया तुम्हाला कष्टाचं फळ काय मिळतंय. अभिजित साठी हापूस मिळालेला आहे अभिजितला. अभिजित हापूस पर्यंत पोहोचलेला आहे. आणि आणि चैतालीला काय चैताली. मिळतंय? क्या बात है. आणि आता गेला डॉक्टर. येस, अभिजितच्या मेहनतीसाठी मात्र मस्त मस्त मस्त. आणि चैताली, म्हणजे अंगठा देण्याच्या सीनला इतकी फास्ट बोलत होतीस की त्याला बोलता येत नव्हतं. गॅप दे समोरच्याला. त्याच्यामुळे तो थोडं सांभाळण्यासाठी आवश्यकता आहे. एक फक्त कमी करणार आहे, देणार आहे सफरचंद. नॉट बॅड ॲट ऑल. याचाच अर्थ अभि बसणार आहे सिंहासनावर. चैताली, तुला खूप चांगले गुण मिळालेले आहेत. सो ऑल द बेस्ट टू Thank you, अँड thank you. कॉंग्रॅच्युलेशन. मंडळी, आजच्या भागात आपण काही स्पर्धकांना भेटलेलो आहोत आणि पुढच्या भागात म्हणजे उद्याच्या भागात आपण काही स्पर्धकांना भेटणार आहोत. तुम्ही पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल. आता येणार आहे रमेश परदेशी यांच्याकडे, ज्यांना प्रेमानं ह्या सगळ्या ग्रुपमध्ये पिट्या असं संबोधतात. काय सांगाल तुमच्या भूमिकेबद्दल? त्यांनी गुन्हेगाराची भूमिका केली आहे, स्वाभाविक आहे, मी तीच केली. मी पिट्या भाई नावाचं एक कॅरेक्टर केलेलं आहे. ग्लोबलायझेशनला जे बळी पडले त्या शेतकऱ्यांनी जमिनी विकल्यानंतर झालेली वाहतात आणि त्यांचा झालेला एक गुन्हेगार मुलगा. वा वा. तर मंडळी, आजच्या भागात मुळशी पॅटर्न या सिनेमाच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे तुक्रटवाडीत आलेले आहेत. गँग आली आहे म्हटल्यानंतर आपण पुण्याच्या या गँगला असं सोडणार नाही. आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात यांच्याच बरोबर. पाहायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल.